चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. व्हीप ही जुगारले, फुटीवर शिक्कामोर्तब झाले. लोकसभेतील 9पैकी 6 खासदार फुटणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपल्या संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीसाठी पक्षाच्या सर्व खासदारांना व्हीप ही बजावण्यात आला होता. मात्र सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या बैठकीला 9पैकी केवळ 3च खासदार पोहोचल्याने इतर 6 खासदार फुटल्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संसदीय पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी व्हीप जारी करून बोलावलेल्या आजच्या बैठकीला स्वतः अरविंद सावंत, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि मुंबईतील खासदार अनिल देसाई हे ठाकरेंच्या शिवसेनेचे 3च खासदार उपस्थित असल्याची माहिती आहे. खासदार ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर हे खासदार अनुपस्थित राहिल्याने त्यांचे पक्षांतर निश्चित मानले जात आहे. मण्णूर येथे जमीन हस्तांतरणाला विरोध. मण्णूर येथील एका जमिनीवर लावण्यात आलेला मारिया कृपा सोसायटी हा फलक तात्काळ हटवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. गावात कोणीही ख्रिश्चन नसल्यामुळे ख्रिश्चन समाजाला संबंधित जमीन देण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मण्णूर गावातील 1 एकर जमिनीवर अनाधिकृतरित्या मारिया कृपा सोसायटी या नावाचा फलक लावण्यात आल्याचा आरोप आहे. गावात एकही ख्रिश्चन बांधव नसतानाही या पद्धतीने ख्रिश्चन सोसायटीचा फलक लावण्यात आल्यामुळे देवस्की पंच कमिटीच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांची बैठक होऊन जोरदार विरोध करण्यात आला. तसेच त्या अनुषंगाने तलाठी महेंद्र पत्तार आणि आंबेवाडी ग्रामपंचायत विकास अधिकारी चिदानंद जंबगी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करतेवेळी देवस्की पंच कमिटी चेअरमन मुकुंद भावकू तरळे, विनय कदम, नारायण कालकुंद्री, दत्तू चौगुले, रवी चौगुले, अरुण सांबरेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर युद्धविरामावर अधिकृत शिक्कामोर्तब. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी बुधवारी अमेरिकन-इराणी सामंजस्य करारावर डिजिटल स्वाक्षऱ्या करून दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम देण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. या करारामुळे पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची आशा निर्माण झाली असून जागतिक ऊर्जा बाजारांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या 14 कलमी सामंजस्य करारात अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी कारवाया थांबवणे, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा आंतरराष्ट्रीय जहाजवाहतुकीसाठी खुली करणे, इराणवरील काही आर्थिक निर्बंध शिथिल करण्यासाठी चर्चा सुरू करणे आणि इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत पुढील वाटाघाटी करणे यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. व्हाईट हाऊसनुसार हा करार सध्या लागू झाला असून तो विद्यमान युद्धविरामाला आणखी 60 दिवसांची मुदत देतो. या कालावधीत दोन्ही देश कायमस्वरूपी शांतता करारासाठी चर्चा करतील. मात्र कराराच्या अटींचे उल्लंघन झाल्यास पुन्हा लष्करी कारवाईचा पर्याय खुला असल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. या करारामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असलेली होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरील अनिश्चितता कमी होण्याची शक्यता असून कराराची घोषणा होताच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये घसरण दिसून आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सीमाप्रश्नी निवेदन देणार. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शनिवार 20 जून रोजी निवेदन देण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी समितीने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन अमित शहा यांची भेट घडवून आणण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे. तसेच सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक आणि समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन गृहमंत्र्यांची भेट निश्चित करावी व निवेदन सादर करण्यासाठी वेळ मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी सीमा प्रश्नाची सद्यस्थिती, सीमा भागातील मराठी भाषकांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी निवेदन सादर करणार असल्याचे मरगाळे यांनी सांगितले. बेळगावसह 6 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जाहीर. राज्यात पुढील 7 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून उत्तर कर्नाटकातील 6 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी, कोप्पळ आणि रायचूर जिल्ह्यांमध्ये 20 आणि 21 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. दक्षिण कन्नड, उडुपी आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये 19 जूनपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि 20 जूनपासून पावसात वाढ होईल. बंगळूर शहरी, ग्रामीण, म्हैसूर, मंड्या, हासन, कोडगू यासह अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या हलका पाऊस पडत असून 20 जून नंतर पावसाचा जोर आणखी वाढेल. 22 आणि 23 जून रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. हिंदू जनजागृती समितीचे हिंदू संघटनांना आवाहन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धे नव्हते, तर ते एक महान धर्मरक्षक आणि द्रष्टे युगपुरुष होते. 350 वर्षांपूर्वी म्हणजेच 19 जून 1676 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी सेनापती नेताजी पालकर यांचे शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानाने प्रवेश दिला होता. या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटनेला 19 जून 2026 रोजी तब्बल 350 वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस देशभरात राष्ट्रीय घरवापसी दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने सर्व हिंदू संघटनांना केले आहे. स्वराज्याचे पहिले सेनापती नेताजी पालकर यांना मुघलांनी कपटाने कैदेत टाकले होते. अत्यंत हालअपेष्टा करून त्यांना बळजबरीने मुसलमान बनवण्यात आले आणि त्यांचे नाव मुहम्मद कुली खान असे ठेवण्यात आले. अनेक वर्षे परधर्मात आणि परभूमीत राहूनही नेताजींचे मन स्वराज्यासाठी तळमळत होते. जेव्हा ते मुघलांच्या तावडीतून सुटून पुन्हा रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी आले, तेव्हा महाराजांनी धर्मशास्त्रानुसार विधिवत त्यांचे शुद्धीकरण केले. या ऐतिहासिक त्रिशताब्दी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हा दिवस देशभरात राष्ट्रीय घरवापसी दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने सर्व हिंदू संघटनांना केले आहे. नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक धर्मयोद्धा नव्हते, तर एक धर्मरक्षक आणि द्रष्टे युगपुरुष सुद्धा होते. कारण नेताजी पालकर यांना 350 वर्षापूर्वी म्हणजेच 19 जून 1676 ला त्यांचं शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात सन्मानाने घरवापसी केली. या घटनेला 19 जून 2026 ला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. अर्थात त्रिशताब्दी सुवर्ण महोत्सव होतो आहे. या ऐतिहासिक दिवसाला राष्ट्रीय घरवापसी दिवस म्हणून घोषित करावं, अशी मागणी आम्ही हिंदू जनजागृती समितीकडनं करतो आहोत. नेताजी पालकरांना मुघलांनी बळजबरीने धर्मांतरित करून त्यांना हालअपेष्टा देऊन त्यांचं नाव मुहम्मद कुली खान हे ठेवून मुसलमान बनवलेलं होतं. परंतु स्वराज्याची प्रेरणा, मनामध्ये हिंदवी स्वराज्याची तळमळ या गोष्टीमध्ये मुळे पुन्हा ते आपल्या भूमीत आल्यानंतर, रायगडला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची घरवापसी केली, त्यांचा सन्मानाने हिंदू धर्मात प्रवेश केला. अर्थात तो दिवस होता 19 जून 1676. जेदे शकावली प्रमाणे आषाढ वद्य चतुर्थी. आणि या दिवसाला म्हणजेच आज 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या काळात ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी घरवापसी करून घेतली, सध्याच्या काळात सुद्धा या दिवसाला अतिशय अत्यंत महत्व आहे. कारण लव जिहाद धर्मांतरणाच्या माध्यमातून अनेक जण परधर्मात गेलेले, त्या सर्वांची घरवापसी सन्मानाने केली पाहिजे. गेला तर जाऊ दे, ही मानसिकता आपण बदलली पाहिजे. आणि अशा लव जिहादला फसलेल्या, बळी पडलेल्या मुलींना, हिंदू धर्मातनं परधर्मात गेलेल्या आपल्या बांधवांना सन्मानाने घरी आणलं पाहिजे, आपल्या धर्मात प्रवेश दिला पाहिजे, असं आवाहन हिंदू धर्मातल्या अनेक संघटना, संत महंत यांना मी करतो. आपलं मन, आपली संघटना हिंदू धर्मात या सर्वांना पुन्हा प्रवेश करण्यासाठी खुली राहील, असंही आपण प्रयत्न करूया, ते आवाहन करतो. नमस्कार. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.